तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विजय थलपती तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। थोड्याच वेळात शपथविधी सोहळा। राहुल गांधी शपथविधीसाठी हजर। थलपतींसह 9 जण मंत्रिपदाची घेतील शपथ। रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला जाणार। सामोऱ्या वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिकच्या दिशेने रवाना। भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या बहिणीची सुद्धा याआधीच झाली आहे चौकशी। खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात। मुंबई पुणे महामार्गावरील घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप अशी माहिती। दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त। चौकशीची देखील केली जाते मागणी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं। शाईफेकीच्या घटनेनंतर आता विकास लवांडे शरद पवारांच्या भेटीला। पवारांना शाईफेकी संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी ही चर्चा। प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीने सुरू ठेवणार लवांडेंची ही भूमिका। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूकमोर्चा काढेल। मोर्चामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा। इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी। गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ सुरू। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार। असह्य उकाड्यानं नागरिक हैराण। पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार। नंदुरबार शहरामध्ये आता आजपासून 2 दिवस आड पाणीपुरवठा। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक्या धरणामध्ये केवळ 60% साठा शिल्लक। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आंबा बागायतदारांच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा काजू बागायतदारांना फटका। 15 मे रोजी फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये झापडे गावाला वादळाचा फटका। शेतकऱ्यानं 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान भरपाईचीही मागणी। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील आता 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा। जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य, त्यामुळे खबरदारी। रहिवाशांना घरे रिकामी करण्याचं आवाहन। मराठवाड्यातल्या बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवे यांचा हा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम अद्यापही बंद। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव। बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयांवर। बळीराजा हवाल दिल तर सरकारनं मदत न केल्यास बालाघाटवर येईल। शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर। आतापर्यंत 2.25 लाख कोंबड्यांचं कलिंग। 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन। पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ। पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलचे भाव 15 रुपयांनी वधारले। दर 415 रुपये प्रति लिटरवर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।